नमस्कार मित्रांनो, पतीच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर स्त्रीने घरात हे वाचायला सुरुवात करा. मित्रांनो, हा लेख विवाहित महिला जर वाचत असतील तर त्यांना याचा खूपच फायदा होणार आहे. कारण त्यांच्या पतीचे जर चिडचिड होत असेल, प्रत्येक कामांमध्ये अपयश येत असेल किंवा अडथळे येत असतील तर त्या स्त्रियांनी घरामध्ये नक्की हे वाचावे. त्याचबरोबर त्यांच्या घराची प्रगती होत नसेल, त्यांना वारंवार अडचणी येत असतील, अशा बऱ्याच समस्या आहेत, त्यांच्यावर हा एक उपाय आहे. ही एक गोष्ट न चुकता दररोज विवाहित महिलांनी जर केली तर त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, पतीची चिडचिड कमी होईल. त्यांच्या कामामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी त्या निघून जातील. त्याची प्रगती होईल. व्यापार उद्योग धंद्यामध्ये यश येईल. त्यामुळे स्त्रियांनी जर आजपासूनच आपल्या घरामध्ये हे वाचायला सुरुवात केली तर त्यांच्यावर स्वामींची कृपा होईल. ही एक स्वामींची सेवा आहे. जर विवाहित महिलांनी न चुकता मनोभावाने, श्रद्धेने आपल्या घरामध्ये हे वाचले तर पतीच्या कार्यामध्ये कोणतेही अडचणी येणार नाहीत. त्यांची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील. जर विवाहित महिलांनी दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्या वेळी आपण संध्याकाळची देवपूजा करतो त्यावेळी देवांना दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर आपल्याला याचे वाचन करायचे आहे. जर नियमित झाले तर आपल्या घराची प्रगती होईल आणि पतीची होणारी चिडचिड देखील कमी होईल. पतीला देखील शांत, समाधानी वाटेल. त्यामुळे तो नेहमी प्रसन्न राहील. घरामध्ये वातावरण कमी झाल्यामुळे घर आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सायंकाळी 6:30 ते 7 वाजताच्या दरम्यान आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्त्रोत वाचायचा आहे. दररोज न चुकता एक वेळेस आपल्याला याचे वाचन करायचे आहे. काही समस्या किंवा अडचण आली तर याचे वाचन नाही केले तरी चालते, मात्र इतर वेळेस न चुकता श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्त्रोत न चुकता दररोज वाचायचा आहे. आणि खास करून विवाहित स्त्रियांनी याचे नियमित वाचन करावे. ज्या महिलांचे पती चिडचिड करतात, त्यांना अपयश येते, त्यांची प्रगती होत नाही, त्यांच्या घराची प्रगती होत नाही, पतीची सारखी चिडचिड होते, अशा विवाहित स्त्रियांनी हा उपाय अवश्य करावा. अक्कलकोट स्वामींचा स्त्रोत न चुकता वाचला पाहिजे. हा अक्कलकोट स्वामी स्त्रोत तुम्हाला पाठ झाला तरी ठीक नसेल तर तो दररोज बघून वाचला तरी चालतो, मात्र न चुकता याचे वाचन नक्की करावे. आपल्या घरामध्ये व्हायला हवे. जर याचे वाचन आपल्या घरामध्ये नियमित राहिले तर आपल्या पतीची होणारी चिडचिड थांबणार व घराची प्रगती व पतीची प्रगती नक्कीच होईल. घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी सर्व काही होईल. मित्रांनो, हा उपाय बऱ्याच जणांनी करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ, कशी वाटली ही माहिती आवडली
असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही. फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.